आपण पिकाला पाणी देतो की नाही, पाणी पाचतो म्हणता किंवा देतो आणि पाणी पाचतो देतो म्हणजे नाही. तर हे पाणी कसं आहे की पावसाचं पाणी पडलेलं सपोज सवय किंवा साधारणतः बाद असतं पाणी किंवा विहिरीत सुद्धा सपक असतं. आणि शिकणारे चांगले माणसाला असले तर त्याचा पीएच वाढलेला असतो. तुमच्या लक्षात आलं का? पाणी हे कसं आहे की लाईटचं विरोधक आहे. हा प्रश्न असा आहे की पिकाला पाणी भरपूर जर मिळालं किंवा जमिनीत जास्त न्यूट्रिशन मिळालं तर पीक चांगलं येतं. तर ती येत नाही कारण ती प्रत्येक पिकाच्या मुळ्यावरती एक प्रकारचा पापुद्रा असतो आणि त्याला घाण साचलेली असते ती क्षार, आणि ते क्षार फोडण्याचं हे काम करत असतं पाणी. पाणी ती शुद्ध पाणी मिळतं आणि पाणी मिळाल्यामुळे काय पिकात उत्पन्नात डबल होते. 40 टन एकरी ऊस येत असेल तर 80 टन ऊस होतो. झालं का? हा, हे आपल्या मोटारीला जोडायचं, पाईपलाईनला किंवा मोटारीला. किती पीएच मेंटेन करतात? पीएच तुम्हाला काय माहिती, आपल्याला पिकाला जेवढं लागतं एक लक्षात ठेवा. हा होतो. बोला, मला सांगतो. 5 जर असेल पीएच आणि ते जर पाणी सोडलं तर समोर किती पीएच? काही वेळा तुम्हाला मी सांगतोय का पीएच म्हणजे काय सांगा तुम्ही मला. सांगतो पीएच म्हणजे काय. सामू. आता तो जो सामू असतो का नाही त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण मिसळलेलं असतं आणि ज्यावेळेला क्षाराचं ज्यावेळेला कस्टर होतात म्हणजे कण होतात ते कण जातात. मग ते कण गेले की तिची जाडी वाढते. आपण काचेवरती सुद्धा पाणी सोडलं का नाही ती गोल दिसतं, गोल आवाच्या पानावर, म्हणजे त्याला पीएच जास्त येतो. आणि हे जे ते क्लस्टर असतात ना ते क्लस्टर फुटले जातात. ते गतिरोधक असल्यामुळे म्हणजे वीज वाहक नाही म्हणून ते फुटले जातात. हजारो पटीने फुटले जातात आणि ते स्मूथ होते आणि ते जातं पुढे. असं तुम्हाला पीएच 15 ला 12 राहिला 10 राहिला असं नाही. कारण जेवढा प्रमाण आपल्याला 7च्या पेक्षा जर कमी असेल तर त्याला 12 13 जर पीएच असेल तर येणार नाही. त्यात गवत सुद्धा होणार नाही. 3 HP साठी कोणतं? त्याला कमी जास्त आहे. 3 HP ला आपली मोटरची पाईप असते ना ती 3 इंची 2.5 इंची असते. त्याच्याप्रमाणे मोटर कमी जास्त वाढते. त्याला लाईट जास्त जात नाही. हा बोला काय म्हणा, बोला मला बोला काय म्हणता. अप्रूव्हल काय म्हणता? म्हणजे शासनाचा अप्रूव्हल नाही, फक्त राष्ट्रपती म्हणजे पारितोषिक मिळालेलं आहे. काय माहितीये का तुम्हाला, एक सांगतोय का, ह्याच्यातून जे पाणी बाहेर पडलं जातं ते क्लस्टर याच्यातच असतं, ते बाजूला नाही. आपलं पाणी पिण्यासाठी जे असतं मेंटेनन्स काही नाही, याला झिरो मेंटेनन्स आहे. फक्त हे काय, फक्त आपल्या पाईपलाईनला जोडायचं, तो मोटरीच्या पुढे जोडायचं आणि ह्याच्यातून वाहून गेलं की आपल्या समजा पाण्याचा साबण लावला तरी त्याला फेस येत नाही मूळचा, पण पुढे पाणी पडलं तर त्याला फेस येणार. इकडे पाणी पिलं तर कडू लागणार, इकडचं पाणी पिलं तर गोड लागणार. हे टेस्ट तुमच्या लक्ष म्हणजे आपल्या अडाणीची टेस्ट. याला अर्थिंग सांगतो तुम्हाला, अर्थिंग असतो. ह्याला एक 60चा बल असतो, जातो ना लाईट, तेवढी त्याला वीज खर्ची पडते याला. कारण हे तर सर्क्युलेशन चालू असतं ना ते, आणि त्याच्यातून क्लस्टर बाहेर जातात, ते क्लस्टर फुटले जातात. ते काम करतं. एवढं काम केलं की डबल उत्पन्न येतं. आणि याला नुसतं आर्थिंग करायला लावायचं का? नाही, ते आपलं जे काय माहितीये का, स्टार्टर असतो ना आपलं स्टार्टर, त्या स्टार्टरला म्हणजे ही व्हायरचं काम चालू झालं म्हणजे की त्याला लाईट येते. आपल्याला काय मोकळं ह्याला लाईट जळत नाही, पाणी चालू नाही, बंद नाही, कळत नाही, काय नाही. आणि आता लाईट फुकट केली अशी असेल. वायर कशी जोडायची याला? अहो साधी होय, ते मोटरला 3 वायर येणं मग. अहो असू दे की, पण ही कसं आहे माहिती की एकाच वेळेला जोडायची. म्हणजे सिंगल फेज हा चालतंय ना. डायरेक्ट लाईटला जोडायचं याला? नाही डायरेक्ट. बघा तुम्हाला सांगतो, ह्याच्यात कन्व्हर्ट केलेलं आहे. ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं का, एका सिंगल फेजला जर जोडलं की नाही तरी ती चालतं. तुमच्या लक्षात आलं का? सिल्लोड. हा नाही तुम्हाला एजंट तुम्हाला इथं मिळेल, इथं किंवा साधारणतः. हो आपलं सिल्लोडला कोण आहेत का? सिल्लोड तिकडे कोण आहेत का एजंट आपले? सिल्लोड ना औरंगाबाद आहे का? इथं बस याची प्राइस वगैरे काय? पंप आहे 3 HP 45,600. जोडणी म्हणतात कशी करायची स्टार्टरमध्ये ना, हा त्याच्यात 3 पर्यंत जाते का मोटरीकडे? त्यापैकी पहिल्या 2ला जोडायचं, लाल आणि पिवळीला त्याला जोडायचं. म्हणजे 440 लागतं. आर्थिंग न्यूट्रल लागत नाही आपल्याला. आणि याच्यावर एकही मोटरला दाब येतो का काही? फक्त
खूप हाय फाय यांचा करंट लागतो पाण्यात करंट उतरण्याचे काही नाही 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 PVC मध्ये आहे ना? PVC. आणि PVC च्या वर आहे सगळं काही याची काही साफसफाई करणं काही बघा काही काय नाही. कचरा अडकत नाही सरळ पाहिजे भारतातलं पहिलं मशीन बनव कॅथोडे अनोड आहे कॅथोडे अनोड आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस हा. डायनामिक फॉर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं आहे. भारतातलं पहिलं मशीन बनवणारच मी आम्हाला घ्यायचं तर कोणाकडे घ्या नेमकं आमच्याकडे संपर्क करा की तुमच्याकडे तो कॉन्टॅक्ट बी देईल याच्यावर का आहे हे यांचं नाव नंबर नाव नंबर